फेड. शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही. कारण घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने दवाखान्याकडे जावे लागे. घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ मिरची लावलेली पोहे एका कागदात ठेवून ते तो त्याच्या खिशात ठेवत सांगे, आता लवकर पळ, नाहीतर डॉक्टर जातील. दवाखान्यात डॉक्टर 6 वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूरवरच्या बाजारात जावे लागे. मग रस्त्यातच पोह्याचा एक घास खात जायचे बरे असे. पण कट्ट्यावर बसून शांतपणे खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती. आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर गेल्या 3-4 महिन्यात त्याला एकदाही मिळाले नाही. त्या दिवशी माधव नेहमीसारखा शाळा सुटल्यावर घरी निघाला होता. माधव देवळापाशी आला. त्या ठिकाणी दामलेंचे किराणा दुकान होते. माधव जवळ आल्यावर दामलेंनी त्याला हाक मारली व म्हटले, अरे, सामान घेऊन जाताना काही वाटत नाही. पैसे कोण, तुझा बाप देणार की काय? माधव एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, आबा तर आजारी आहेत, आईला विचारून सांगतो. दामले खाली उतरून आला आणि म्हणाला, काय खेळ चाललाय की काय? उद्यापर्यंत 9 रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन. दामलेने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडात दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला. आई त्याची वाट पाहत होती, पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, काय झाले? असा रडतोयस का? सगळं सांग मला. माधवने सगळं सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्या पुढे ठेवले व म्हटले, आज दवाखाना नको. मगाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस. ती कपाटाकडे गेली व 1-2 डबे उघडून पाहिले. एका डब्यातून तिने काहीतरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, मी गाडीवाल्यांकडे जाऊन येते. माधवने समोरच्या चहा पोह्यांकडे पाहिले. कितीतरी दिवसांनी त्या कट्ट्यावर बसून पोहे खाण्याची संधी मिळाली होती. पण त्याची भूक मेली होती आणि त्याला चेंगरून गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला. गाडगिळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तिथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि तेथील खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या. थोड्या वेळाने आई परत आली. चहा पोहे तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले, पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर ठेवली आणि आबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटली, मी 10 मिनिटात परत येते मारुतीला जाऊन. आईने बाहेरच्या दाराला नुसती कडी लावली व माधवला म्हटले, चल माझ्याबरोबर. तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडी. दोघेही दामलेच्या दुकानात आले. दामले रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी दामले तिच्या एवढा उंच होत दिसत होता. दामले, तुमचे किती पैसे द्यायचे आहेत? तिने शांतपणे विचारले. पैसे द्यायला आणखी 1 महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारी सांगितलं होतं ना. त्याला तुम्ही बरं म्हणला होता ना. म्हणालो होतो म्हणून काय झालं? मऊ लागलं म्हणून कोपरानं खायचं का? दामले म्हणाला. तुमची बाकी 9 रुपये आहे. आईने नोटा काढल्या व एक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुरमीने म्हटले, बाकी चुकती झाली, आता यापुढं उधार मिळणार नाही. सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही. एक बाकी राहिलेच ना. आई असे म्हणताच साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम वेंदळासारखा पाहत राहिला. दामलेंना आई म्हणाली, तू 1 चापराप याला दिली होतीस ना, ती देखील फेडायची आहे. तुझ्या गालावर चापराप बसली की मग सगळी बाकी चुकती होईल, समजलं? खोळ्यासारखा आवासून पाहत असलेला दामले आईच्या या वाक्याने भानावर आला. त्याला आपली चूक लक्षात आली आणि चटकन त्याने आईसमोर हात जोडून माफी मागितली. दामलेची नरमाई पाहून आई जरा मोठ्याने बजावत म्हणाले, ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, पुन्हा जर पोराच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मडं पाडीन आडवं. आई तितक्यात शांतपणे फळीवरून खाली उतरली. माधवच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागली. माधव त्या प्रसंगाने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या आईच्या पायांतील जोडव्यांचा चटपट आवाजाची आज त्याला विशेष ऐट वाटली.